काय म्हणताय बोला. राऊत साहेब, 2 दिवसापासून जे महाराष्ट्रात सुरू आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे नेते, राणेंचे समर्थक, त्यांची मुलं विरुद्ध शिवसेना, असा जो संघर्ष, जो राडा महाराष्ट्राच्या एकूण घडामोडींमध्ये बघायला मिळतो आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया काय? विषय संपलेला आहे. विषय कायद्याच्या आणि न्यायाच्या अधीन आहे. न्यायालयाच्या अधीन नसल्यामुळे त्याच्यावर आता काय चर्चा करायची. महाराष्ट्रात एक गुन्हा घडला, धमकी देण्याचा. अशी धमकी जेव्हा प्रधानमंत्र्यांना दिली जाते, केंद्रीय मंत्र्यांना दिली जाते किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली जाते, तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यावरती पोलीस कारवाई करतात आणि पुढे तो तपास चालूच राहतो ना. त्याच्यावरती पक्षाची भूमिका असण्याचं कारण नाही. मला असं वाटतं ज्यांनी गुन्हा दाखल केला आणि ज्यांनी अटक केली त्या पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलेलं आहे. काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना एक निनावी पत्र आलं होतं धमकीचं. त्या निनावी पत्राच्या आधारे काही लोकांना अटक झाली, तर ते काही लोक तुरुंगात आहेत, अजून सुटलेले नाही. त्यांच्याविरुद्ध काय पुरावे आहेत याच्याविषयी संभ्रम आहे. योगी आदित्यनाथ यांच्याविषयी सोशल मीडियावरती काहीतरी अपशब्द वापरले गेले, म्हणून 6 किंवा 7 महिने देशद्रोहाच्या आरोपाखाली कोणी पत्रकार असतील, कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांना अटक करून तुरुंगात डांबलेले आहे. प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांच्या जीवास कायम धोका निर्माण होतो आपल्याकडे, अशा बातम्या आम्ही वाचतो आणि त्यानुसार लोकांच्या धरपकडी होत असतात. कारण हे सगळे प्रमुख लोक राज्याच्या आणि देशाच्या घटनात्मक पदांवर काम करताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे त्या यंत्रणेचं आणि प्रशासनाचं काम असतं. जशी प्रधानमंत्र्यांची असेल काळजी, तशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असेल. त्याच्यामुळे जर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना कोणी जाहीरपणे मारण्याच्या धमका देत असेल, तर ती व्यक्ती किती मोठी असो, इथे तालिबानी पद्धतीचं राज्य खरोखर नाही आहे देशामधलं म्हणतो. कारवाई पोलिसांनी किंवा जे कायद्याचे रखवालदार असतात त्यांनी केली असेल, तर त्याच्यावरती एवढा गजब माजवण्याचं कारण नाही आहे. मराठी में होने दो. आरोप हा होतो आहे विरोधी पक्षाकडून की अटकेमागे राजकारण होतं, अटकेचं राजकारण केलं गेलं, राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाली. हे सूडबुद्धीची एकदा व्याख्या समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावर सुडाना कारवाई होते. सुडाना कारवाई करायला आमच्या हातामध्ये CBI किंवा ED नाही. एक लक्षात घ्या, या देशामध्ये सुडाना काय आणि कुठे कारवाया होत आहेत या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक आणि देशातले अनेक लोक यांच्या संदर्भात ज्या कारवाया सुरू आहेत त्याला सुडाच्या कारवाया म्हटल्या जातात. तुमच्या हातामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही सुडाच्या कारवाया करता आणि त्या सुडाच्या कारवायांना तुम्ही कायदेशीर कारवाया म्हणता. आणि महाराष्ट्रात धमकीच्या गुन्ह्याबद्दल जर कारवाई झाली तर ती सुडाची कारवाई, ती सुडाची असेल किंवा बिनबुडाची असेल, कारवाई ही कायदेशीरच असते. आणि जर कायदेशीर कारवाई नसेल तर न्यायालयात ती टिकत नाही. अजून या देशाची न्यायालयं काही प्रमाणात स्वतंत्र आहेत आणि न्यायबुद्धी स्वतंत्रपणानं अजूनही न्यायदान केलं जातं आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. हे एवढंच मी सांगू शकतो. लग रहा है क्योंकि अनिल परब साहब की जो क्लिप वायरल हुई है जिसमें कह रहे हैं, पुलिस अधिकारियों को कह रहे हैं कि तुरंत उनको गिरफ्तार करे, डिटेन करे, और उसी वक्त पुलिस राणे आप ये कैसे बोल सकते हैं कि ये क्या वेरिंटा का एक्शन है? वो वहाँ पर बैठ के पुलिस को, अधिकारी को अगर क्या बताना है कि आप सरकार को अधिकार नहीं है पुलिस को कहने का? गृह मंत्री नहीं है इसलिए सवाल उठ रहा है. गृह मंत्री हो, वो उस जिले के पालक मंत्री, गार्डियन मिनिस्टर. मुझे मालूम नहीं क्या क्या क्लिप है, मैंने सुनी नहीं है.
लेकिन मंत्री यानी सरकार का एक हिस्सा होता है, मैं आपको बताना चाहता हूँ। सरकार और कहाँ आपने उनका नाम सुना है बोलते हुए कि इसको गिरफ्तार करो, उसको गिरफ्तार करो? हाँ, उसमें वो कह रहे बाद में क्या जब भास्कर जादव सरकार में नहीं है? नहीं, वो भास्कर यादव जब उनको पूछ रहे हैं क्लिप में तो साफ दिख रहा है कि हाँ राणे साहब के अटक। आपको कुछ भी दिखेगा, वो न्यायालय में दिखेगा, दिखना है आपको दिखने से एव्हिडन्स नाही होता। गृहमंत्री आहेत असं म्हटलं जात आहे, अनिल परब शॅडो गृहमंत्री आहेत अनिल परब असं मी इतकं सांगू शकतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि कॅबिनेटचा प्रत्येक मंत्री हा सरकार असतो। जुनी जी क्लिप येते आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य योगीनाथ यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत, त्यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते। मागण्या होत असतात। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भाजपकडनं सुरू झाली आहे। बघा भारतीय जनता पक्ष कोणावरही गुन्हा दाखल करू शकतो, इतका महान पक्ष आहे तो, इतका महान पक्ष आहे तो, परगृहातल्या लोकांवर गुन्हे दाखल करेल, त्यांच्या हातात यंत्रणा आहे, ते काही करू शकतात। पण राऊत साहेब जर तिकडे थापड मारल्याची जर उद्धव ठाकरेंना थापड मारणार असं जर म्हटलं आहे आणि तिथे जर केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई होत असेल तर मग योगी आदित्यनाथ त्यावेळेला काय तुम्हाला या थपडीचा आवाज 6 वर्षांना ऐकायला आला का? वो थप्पड़ की गूंज आपको अभी सुनने दे रही क्या 6 साल बाद? वो थप्पड़ की गूंज 6 साल बाद आपको सुनने आई? आपके कान में थोड़ा सा, हमारे यहाँ ENT सर्जन बहुत है महाराष्ट्र में, मैं भेज दूंगा जिसको आप सुनने आइए वो गूंज। सर जानकारी चाहेंगे कि नारायण राणे कल एक स्टेटमेंट दिया कि हमारी भी जन आशीर्वाद यात्रा है, उसको अच्छा रिस्पॉन्स मिल अरे रहा बाप है, रे, इसलिए जो है शिवसेना के लोग उसे प्रचार कर रहे हैं और जो सरकार अरे आशीर्वाद आपको मिल रहा है तो आशीर्वाद लेके आगे जाओ ना। सरकार है वो लवकरच पडेल। अरे वा, पाडत राहा, प्रयत्न करत राहा पाडण्याचे। सरकार तुम्हाला कोणी अडवलंय का? लोकशाही आहे, आम्ही मानतो लोकशाही, पाडत राहा, हलवत राहा, शिवसेनेला घाबरतही नाही असं म्हणतात। नका घाबरू। काय बंधनकारक आहे का कायदा? नाही की आम्हाला घाबरा, आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्हीच घाबरलेले आहात। काय त्यांना सर्दी झाली होती बघा। तर कायदेशीर कारवाई नंतर देखील आता त्यांचे तुमच्यावर देखील टीका होते आहे, शिवसेना पक्षावर देखील टीका होऊ केली द्या, आहे। शिवसेना इतका मोठा पक्ष आहे, सूर्यासारखा तेजस्वी आहे, थुंकण्याचा प्रयत्न करणारच ते। ठीक आहे, चुकी आमच्यावरती उडते का? त्यांच्याच भाषेत सांगायचं त्यांच्यावरच उडते। बघा, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला एक तेजस्वी राजकीय पक्ष आहे, हा असाच तळपत राहणार आणि ज्यांना मोठं व्हायचं आहे ते सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात। बाकी तुमच्याकडे भांडवल आहे काय मला सांगा? म्हणूनच तुम्हाला मंत्री किंवा केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्री केलं जातं। कधी काळी इतर पक्षातसुद्धा हेच व्हायचं होतं। होऊ द्या ना, बोलू द्या, त्यांच्या बोलण्यानं आम्हाला भोकं पडत नाही, लक्षात घ्या, आमचा फुगा फुगतो। मी टीका करणार आहे मात्र त्या शब्दांमध्ये नाही। एक लक्षात घ्या, शिवसेनेवर जर कोणी टीका करू इच्छित असेल तर त्या टीकेचं आम्ही स्वागत करतो आणि विधायक स्वरूपात घेतो। टीका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सुद्धा होतो आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे, राजकारणात 2 घ्यायचे असतात, 2 द्यायचे असतात आणि ज्या भाषेत टीका होत होती ती टीका सगळ्यांनी स्वीकारलेली आहे। पण आता जी काय होते त्याला टीका म्हणत नाही, त्याला गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात। पण त्यात तुमचंच तोंड गटारात बुडून खराब होतं, लक्षात घ्या, कोणी असतील ते। महाराष्ट्राची एक परंपरा आहे, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक। आपण जेव्हा हा फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, शाहूंचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, तेव्हा या महाराष्ट्राची परंपरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही म्हणजे काय? पश्चिम बंगालला तुमचा पराभव झाला, लक्षात घ्या, पळून जावं लागलं पश्चिम बंगालमधून तुम्हाला आणि महाराष्ट्रातून सुद्धा तुम्हाला पश्चिम बंगालमधून नामशेष केलं जाईल अशी भाषा वापरत असाल तर। पश्चिम बंगाल या देशाचा भाग आहे, पश्चिम बंगाली क्रांतिकारकांची भूमी आहे। लाल बाल पाल हा त्रिशूल जो आहे त्यातले एक त्रिशूलाचं टोक हे बंगालच्या, लक्षात घ्या, आणि त्यात त्रिशूलाचं टोक तुमच्यात घुसलेलं आहे, हे पण विसरू नका। एखादा राज्याचा असा अपमान कराल तर हा देश तुम्हाला माफ करणार नाही। आधी तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, तुम्ही देश समजून घ्या आणि मग तुम्ही राजकारणावर बोला। तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, हे तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी आहे। तुमचं जे का सूक्ष्म खातं आहे, लघु उद्योग खातं आहे, त्या खात्याचं काम करायला तुम्हाला मंत्रिपद नेमलं आहे। इथे येऊन बकाल बडबड करायला तुमचं मंत्रिपद नाही आहे।
तुम्ही तुमचं खातं मजबूत करा, देशाला दिशा द्या, रोजगार द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. इथे येऊन बकवास करू नका, हे मी आत्ता सांगतो आहे. आणि शाणपणा कराल, आमच्या अंगावर याल तर एक लक्षात घ्या, शिवसेनाच आहे. बडबडण्याने काही होत नाही, तुम्ही किंवा त्यांची पोरं. राऊत साहेब, एक मुद्दा आहे की सामनामध्ये जो उल्लेख केला गेला की शिवसेनेने राणेंना अपेक्षेपेक्षा जास्त दिलं, गँगस्टर असतानाही त्यांना मुख्यमंत्री केलं. पण काल राणेंनी असा मुद्दा काय म्हणू उपस्थित द्या, केला तुम्ही कशाला आहे की ऐकताय? गँगस्टर असतानाही मग मला मुख्यमंत्री का केलं, शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री का केलं असं त्यांनी विचारलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी गंगेचा प्रवाह निर्माण केला होता शिवसेनेच्या रूपानं, आणि त्यात त्यांनी सगळ्यांना शुद्ध करून घेतलं, आमच्यासह सगळ्यांना. पुढे का जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे? देशाचा वाद आहे. मग येत्या काळात तुम्हाला वाटतं की पश्चिम बंगालवरून नेतृत्व भेटेल देशाला, असं कोण म्हणतंय? असं होऊ शकतो. आता विषय काय चाललेला आहे? राऊत साहेब, आपल्या राऊत साहेब, पण- संपादकीयवरनं आता पुन्हा टीकेची जोड उठत आहे आणि संपादक रश्मी ठाकरे यांच्यावर देखील कारवाई संदर्भात बोलत आहेत. मी सामनाचा कार्यकारी संपादक आहे. सर, आता जनआशीर्वाद यात्रा सुरू होते, जनआशीर्वाद यात्रा सुरू होते, पुन्हा असाच विरोध किंवा असंच सगळं पाहायला मिळणार त्या का? संपादकीयाची जबाबदारी संजय राऊतांची आहे. जनआशीर्वाद राऊत साहेब, यात्रा सुरू जनआशीर्वाद होते. यात्रा पुन्हा सुरू होते आहे सिंधुदुर्गातून. शक्यता होऊ आहे द्या. कदाचित त्यावेळेसही टीका होईल. तर अरे शिवसेना- होऊ द्या ना, आम्ही काय टीकेला घाबरतो काय? आम्ही टीकेला घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला? राडा होणार का? टीका करा. जनआशीर्वाद यात्रेला विरोध होणार की यात्रा होऊ दिली जाणार? या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत, माननीय शरद पवारांपर्यंत कधी कोणीही टीकेला विरोध केला नाही. विधायक टीकेचं महाराष्ट्रानं नेहमी स्वागत केलं आहे, कारण आम्ही महाराष्ट्राची परंपरा, संस्कार, संस्कृती जाणतो. ज्यांनाही परंपरा माहीत नाही ते टीकेची भाषा अशा तऱ्हेने जी वापरतायत ना, त्याला टीका म्हणत नाहीत. मगाशी टीका जी काय आहे सांगितलं, त्याला टीका म्हणतात, त्याला टीका म्हणत नाही, नाही. पण पवार साहेबांचं विधान आलं, जो काही एकूण राडा होत होता, त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं, पण ते असं म्हणाले की ती आमची संस्कृती नाही. बरोबर आहे. पवारसाहेब काय चुकीचं म्हटलं, ती आमची संस्कृतीच नाही अशा प्रकारची टीका आहे. शरद पवारांवरती सुद्धा ह्या लोकांनी काय किती खालच्या शब्दात टीका केली आपल्याला माहिती आहे. पण पवार साहेबांचं नेतृत्व आजही टिकून आहे. टोलेजंग उद्धव ठाकरे आजही मजबूतीने उभे आहेत आणि शिवसेनाही तशीच आहे. तेव्हा आमची चिंता करू नका. चला, धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे